ओम बाळू मामा नमो नमः। प्रिय मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही तुमचा किमतीचा मूल्यवान वेळ देऊन आजचा हा जीवन उपयोगी संदेश पुढे नक्कीच ऐकावा। तुमच्या भाग्यातील सर्व दारिद्र्य, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख यांचा नायनाट होताना तुम्हाला दिसेल, म्हणून शांत चित्ताने तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐकावा। तुम्हाला प्रेरणा मिळेल, ते म्हणजे जीवन जगण्यासाठी। आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक अवश्य करा आणि आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, भगवंत मी तुमचे प्रिय बाळ आहे आणि तुम्ही आमचे प्रिय पिता आहात, असे आपण कमेंटमध्ये नक्कीच टाईप करावे। प्रत्येकाने अशी भावना ठेवून वागावे की मी बाळू मामांचा आहे आणि ते माझा पाठीराखा आहेत आणि म्हणून काही झाले तरी मला आता काळजी करायचे मुळीच कारण नाही। हे सर्व नामस्मरण केल्यानेच तुमच्यामध्ये साधून येते। जर तुम्ही भगवंतांची भक्ती शांत मनाने कराल, शांत मनाने तुम्ही भगवंतांची भक्ती करून प्रत्येक गोष्ट तुम्ही भगवंतांवर सोपवाल तर तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठे चमत्कार होतील। आणि मी करता नसून खरा करता तर परमार्थ आहे, अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंतांना तुमचे अर्पण होणार नाही। ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा देखील सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती देखील मिळणार नाही। कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे देखील वेड्यासारखे आहे। अर्थात प्रपंचामध्ये सुख फक्त आणि फक्त भगवंतांची भक्ती केल्याने आणि समाधान राहिल्याने आहे, कारण की मनुष्याची अपेक्षा प्रत्येक क्षणी तर वाढतच असते। आणि जर तुम्ही परमेश्वरांवरती विश्वास ठेवून नेहमी त्यांची भक्ती करून आणि त्यांनी ज्या काही तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही समाधान राहिलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणे आनंदी राहू शकता। जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही कधी सुटणार नाही। मी भगवंतांचे कृत्य भगवंतांना अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो। ज्याचे फळ आपल्याला हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे, हे देखील आपण चांगल्या पद्धतीने नक्कीच आत्मसात केले पाहिजे। आणि मित्रांनो, नक्कीच प्रत्येक गोष्ट भगवंत सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यामध्ये तर मुळी शंका नाही। म्हणून प्रत्येकाने भगवंतांच्या नामाला मात्र प्रत्येक क्षणी नक्कीच चिटकून राहिले पाहिजे। आणि ही एक गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे की पैसा गेला म्हणून काही कधी अब्रू जाणार नाहीत। तुमचे अब्रू तुमच्या नक्कीच आचरणावर अवलंबून असतात। पैसा आला तर भगवंतांच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर तो देखील भगवंतांच्या इच्छेनेच गेला असे म्हणून तुम्ही तुमचे मात्र समाधान बिघडू देऊ नका। पैसा हा नीती धर्मानेच मिळावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे एक पद्धतीचे इष्ट नाही। पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा मात्र दूर केला तर नाही चालणार। पैसा टाकून प्रत्यक्ष देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही तुम्ही पडू नका। जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर तो कोणत्याही उपयोगाचा नाही, हे देखील आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे। पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते। आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरविले की आपली वृत्ती निशंक होते म्हणजे होतेच। आणि जर तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण केले तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंदी होऊन जाईल। जर न दिसणारा वारा प्रत्यक्ष हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला उत्तम दिशा नक्कीच तुमच्या देऊ शकतो। थोड्याच दिवसात नवीन वर्ष मात्र येत आहे। नक्कीच भगवंत कोणी साथ देवो अथवा न देवो, पण या प्रत्यक्ष नवीन वाटचालीमध्ये तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्या, हेच आपल्याला बाळू मामांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करायची आहे। आणि पैसा कधीही तुम्हाला मात्र तुमच्या आयुष्यात मिळवता येईल,
पण एकदा तुमची निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे तुम्हाला कधी परत मिळवता येणार नाही, हे देखील तितकंच आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायचीच असेल तर नोटा तुम्ही मोजू नका. कधी चुकूनही तुमच्या डोळ्यात 2 अश्रू आले तर ते अश्रू पुसायला प्रत्यक्ष किती जण तुमच्याकडे धावून येतील ते तुम्ही प्रत्यक्ष पहा आणि ते तुम्ही मोजा. तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच प्रत्येक गोष्ट समजून जाईल. आणि जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला किंमत देतील. म्हणून स्वतःला तुम्ही भारी मात्र बनवलंच पाहिजे. आणि एवढं भारी बनवा की प्रत्येक वेळी लोकांना तुमची गरज मात्र प्रत्येक क्षणी लागली पाहिजे. मात्र गरज पडली म्हणजे गर्व मात्र तुम्ही कधीही करू नका. हेच परमेश्वर सांगतात. जीवनाचा प्रवास तसा विचित्र तर आहेच. काही न घेता आपण येतो आणि बऱ्याच गोष्टींसाठी आपण लढतो आणि सर्व काही इथेच सोडून मात्र आपण निघून जातो. हेच खरे सत्य. आणि आयुष्यात जे काही मिळालेले नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे काही मिळालं आहे त्याच्याकडेच आनंदाने तुम्ही पाहायला शिका. मग कळेल तुमच्याजवळ पण खूप काही परमेश्वरांनी दिलेले आहे जे दुसऱ्यांसाठी एक पद्धतीचे स्वप्न आहे. म्हणून तुम्हाला जे काही नक्कीच भगवंतांनी दिलेले आहेत त्यामध्ये मात्र तुम्ही नेहमी आनंदी नक्कीच राहिलं पाहिजे. खचून जाऊ नका. शेवटपर्यंत फक्त तुमचीच माणसं तुम्हाला साथ देतील. मतलबी आणि स्वार्थी माणसं काम झाले की नक्कीच निघून जातील. बस इतकंच तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या मनाला सांगत राहायचं आहे की भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी आहे. आणि काही तुम्ही शिका अथवा नका शिकू पण लोकांना ओळखायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. लोक दिसतात तसे अजिबात नसतात, जे तुम्हाला देखील नक्कीच समजले पाहिजे. आणि मित्रांनो, वेळ अशा लोकांसोबत तुम्ही व्यतीत केलं पाहिजे जे तुमच्या मानसिक आरोग्यास प्रत्यक्ष चांगले आहे. आणि लोकांच्या हृदयात राहायला जमलं तर पाहिजेत. गॅलरीत राहाल तर आज ना उद्या 100% तुम्ही डिलीट व्हाल. आणि आयुष्यात आनंदी राहायचंच असेल तर कुणालाही गरजेपेक्षा महत्त्व तुम्ही देऊ नका. कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत त्या क्षणी मात्र किंमत 0 करून ठेवते. आणि झुकल्याने नातं अजून घट्ट होत असेल तर हमखास तुम्ही झुकलं पाहिजे. पण दरवेळीच तुम्हाला झुकावं लागत असेल मग मात्र तुम्हाला त्यावेळी थांबून सविस्तर नक्कीच विचार केला पाहिजे, जे तुम्हाला देखील नक्कीच समजायचं आहे. आणि बाळू मामांचा आशीर्वाद असेल तर वेळ काय नशीब पण बदलू शकते. फक्त त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं आहे. आणि नेहमी चांगले कर्म मात्र नक्कीच तुम्ही केले पाहिजेत. अनेक वेळा तुम्ही मोठ्या मोठ्या समस्यामधून बाहेर पडत असतात. जणू कोणीतरी तुम्हाला साथ देत आहे. त्या अदृश्य शक्तीलाच आपण भगवंत म्हणतो. म्हणून घाबरू नका, भिवू नका. नेहमी तुम्ही चांगल्या पद्धतीने चाला. भगवंत नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी मदत करेल. आणि आयुष्यात विश्वास फक्त भगवंतांवर तुम्ही मात्र ठेवलं पाहिजे. आणि प्रेम मात्र तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष कामावर केलं पाहिजे. कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक मुळीच करणार नाहीत. आणि पैशांनी सगळी सुख विकत तर मात्र घेता येणार नाहीत. पण सुखासाठी आवश्यक असणारं सारं काही विकत घ्यायला मात्र पैसा लागतो, हे देखील तितकंच खरे. आणि पात्रता नसलेल्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त आदर दिला की तो आपल्याला तुच्छ समजायला मागे पुढे मात्र कधी पाहणार नाही. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक तुम्हाला भेटतील. काही लोक तुमचा फायदा घेतील तर काही लोक तुम्हाला उत्तम रीतीने आधार देतील. फरक तर एवढाच आहे की फायदा घेणारे तुमच्या डोक्यात राहतील आणि आधार देणारे मात्र तुमच्या नक्कीच हृदयात राहतील. त्याच पद्धतीने तुम्हाला देखील कुणाच्या तरी हृदयात राहायचं आहे. कुणाला तरी आधार देऊन हे तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आणि चिंता कराल तर प्रत्येक क्षणी दुःखी राहाल. आणि भगवंतांचे चिंतन कराल तर आनंदी राहण्याचा तुम्हाला 100% मार्ग मिळेल. हे देखील तुम्हाला नक्कीच समजलं पाहिजे. आणि संकटे हे जगातील असा जादूगार आहे
जो एका क्षणात तुमचे कोण आणि परके कोण हे तुम्हाला दाखवून जातो. एखादी व्यक्ती जरी दानशूर असली तरी जर तिने चुकीच्या मार्गाने धन कमवलेले असले तर त्या व्यक्तीला फळ भोगावेच लागते. म्हणून नेहमी चांगले कर्म तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. थोडं तुझं थोडं माझं असा सुसंवाद जिथं असतो ते घर खऱ्या अर्थाने नक्कीच घर असते. असंच परमेश्वर प्रत्येक क्षणी सांगतो. आणि लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा भगवंत काय म्हणेल असा विचार करून तुम्ही नेहमी उत्तम काम आणि उत्तम कर्म नक्कीच केले पाहिजे. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगुलपणाचे नक्की झिरोपतो आणि ज्याच्या शब्दात प्रत्यक्ष आपुलकीचा झरा खळखळत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः प्रत्यक्ष शोधित येतो. हे मात्र नक्कीच खरे. आणि जो मनुष्य ईश्वरीय शक्तीचा मनापासून स्वीकार करेल आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्यांचे कधीही वाईट होऊ देणार नाहीत. हे मात्र नक्कीच खरे. आणि कधी कधी मनाला पण दगडासारखं बनवावं लागेल. म्हणजे कितीही आघात झाले तरी तोडणारा थकतो, मात्र दगड कधीही नाही. एवढं मात्र तुम्ही तुम्हाला नक्कीच मजबूत बनवलं पाहिजे. आणि वाईट कालाचेही आभार मात्र तुम्ही मानायला शिका, कारण तोच तुमच्या मुखवट्यामागे खरे चेहरे तुमच्यासमोर प्रत्यक्षने तुम्हाला आणून दाखवत असतो. तुमचे अंतःकरण जोपर्यंत शुद्ध असेल तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची मुळीच तुम्हाला गरज नाही. फक्त नीतिमत्ता तुम्ही साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही नक्कीच टोचू देणार नाही. हे मात्र नक्कीच खरे. आणि स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा मात्र कधीही कुणाला त्रास नक्कीच होणार नाही. आणि समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटपणा चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते. काही गोष्टी आणि भावना प्रत्यक्ष निशब्द तर असतातच, त्यांना समजून घेणारं मन प्रत्येकाकडे असेल याची मात्र शाश्वत कधीही नसते. हेच मोठे सत्य. आणि नाती रक्ताची असोत किंवा नाती प्रेमाची, टिकवण्यासाठी स्वतःकडे 4 शब्द प्रेमाचे नक्कीच असावे लागतील. तरच ते नातं चांगल्या पद्धतीने नक्कीच टिकेल. आणि जीवन तुम्हाला प्रत्यक्ष सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय तुम्हाला मात्र नक्कीच साधला गेला पाहिजे. आणि माणूस तर नेहमी भ्रमात जगत असतो की हा माझा आहे आणि तो माझा आहे. खरं तर भगवंत नेहमी म्हणत असतात, तुमची तर फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर प्रत्येक व्यक्ती तुमचा होऊन जाईल. आणि जर ती वाईट असेल तर तुमच्या जवळचेही तुमचे नक्कीच दूरचे होऊन जाईल. हे नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. संस्काराचे नाते तुटत नसतात. माणसे संपली तरी संबंध कधी तुटत मात्र नसतात. शरीराने गेले तरी आठवणी मात्र कधी संपत नसतात. तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटत मात्र कधीच नसतात. म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य बळवान आणि चांगले नक्कीच केले पाहिजे. जीवनात जिथे तुमची कदर असेल तिथे भावनांचा पाऊस तुम्ही पाडा. बाकी कोरड्या वाळवंटात पावसाची किंमत नक्कीच शून्य प्रमाण असते. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्की समजून घ्यायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, विचारांवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, कारण त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर तुम्ही लक्ष ठेवा, कारण ते कृतीत उतरतात. आणि तुम्ही तुमच्या कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते तुमचे भविष्य नक्कीच घडवीत असतात. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच समजायचं आहे. कोण कसं वागलं या विचारात स्वतःला नेहमी त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही कसं आणि कोणत्या पद्धतीने पुढे वागायचं याचा मात्र तुम्ही विचार केलेला कधी तुमच्यासाठी नक्कीच उत्तम आहे. आणि एवढा संयम ठेवायला शिकव भगवंत की कितीही वाईट झालं तरी वाईट वाटलं मात्र नक्कीच नाही पाहिजे. एवढं मात्र आपण भगवंतांच्या चरणी नक्कीच प्रार्थना केली पाहिजे. आणि आनंदाने जगायचा सोपा उपाय, जी माणसे हक्काने तुमच्याकडे येतील ती परत मात्र जाता कामा नयेत. आणि जी जातात
ती मात्र तुमच्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतील, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर खरे आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व तयार करतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही डगमगू नका, घाबरू नका. नेहमी भगवंतांचे आभार माना आणि नेहमी भगवंतांचे निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही भक्ती करत चला. देव पावतो का नाही माहिती नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा भगवंतांकडे जोडलेले हात जास्त बळकट असतात, जे तुम्हाला देखील योग्य वेळी नक्कीच समजून जातील. आणि मित्रांनो, सुरुवात नेहमी तर छोटीच करा, पण शेवट मात्र एका सोहळाच बनला पाहिजे. आयुष्यात सावकाश मात्र तुम्ही चाललंच पाहिजे, काही हरकत नाही. पण चालताना कसं चालायचं की तुमच्या कर्तृत्वाचे मन मिळावू, स्वभावाचे आणि नक्कीच दीप्यमान यशाची सोन पावलं सदैव मागे उमटली पाहिजेत, जे तुम्हाला देखील नक्कीच चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि स्वतःची चूक नसताना देखील केवळ आपल्या कुटुंबात वाद होऊ नयेत म्हणून घेतलेली माघार ही एका प्रामाणिक संयमी व्यक्तीची नक्कीच एक उत्तम निशाणी असते. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवांसारखी आहेत. काही फांदीसारखी, जास्त तुम्ही त्यांना जोर दिला तर ती लगेच तुटणारी, तर काही पानासारखी अर्ध्यावर तुमची साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असूनही नेहमी तुम्हाला टोचत राहणारी. बाकी सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं त्याचं मन, त्याचं कर्म आणि त्याचे विचार, त्याची वाणी तर त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्यांचं चरित्र. ज्याच्या जीवनात हे प्रत्येक गोष्ट नक्कीच आहेत, तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस मात्र नक्कीच आहे, जे तुम्हाला देखील नक्कीच उत्तम रीतीने समजायचं आहे. आणि यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात मात्र नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे, जे तुम्हाला आयुष्यात नक्कीच उत्तम पद्धतीने कामाला येईल. आणि मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात, ज्याच्या मनात जसा भाव असेल तसे त्याला जग नक्कीच दिसेल. म्हणून तुम्हाला तुमच्या मनातील भाव उत्तम रीतीने नक्कीच ठेवले पाहिजे, मगच तुम्हाला हे संपूर्ण जग उत्तम दिसू लागेल. काही गोष्टी या कष्टसाध्य तर असतातच, काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने तुमचे कार्य आणि स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नियंत्यावर सोपवावे. त्यानंतर तो ईश्वर जे काही तुम्हाला फळ देईल ते नक्कीच सुखाने मात्र तुम्ही भोगायला शिका. यातूनच खरे समाधान 100% लाभत असते, जे तुम्हाला देखील नक्कीच समजून जायचं आहे. भगवंत म्हणतो, घाबरू नकोस, भिवू नकोस. जे तुला मिळवायचं आहे त्याहून उत्तम तुला नक्कीच मिळेल. फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तू आमची मात्र सेवा 100% केली पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, नेहमी एक गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच समजली पाहिजे की सुख नक्कीच तुमच्या हातात नाही, पण सुखाने जगणं नक्कीच तुमच्या हातात आहे. कोणाकडूनही कसलीही तुम्ही मुळीच अपेक्षा ठेवू नका. जे मिळते तोच भगवंतांचा एक प्रसाद आहे, म्हणून आनंदाने ते तुम्ही स्वीकारा. दुसऱ्यांसारखा जगण्याचा विचार प्रत्यक्ष तुम्ही कराल तर सुखी तुम्हाला कदाचित मिळणार नाही आणि समाधानी तुम्हाला नक्कीच कधी मिळणार नाही. म्हणून जे काही तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही आनंदी राहिले पाहिजे. आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही मात्र आभार नक्कीच मानले पाहिजे. आणि भगवंत म्हणतो, घाबरू नकोस, भिवू नकोस. ज्या गोष्टी तुला मिळवायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुला नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर मिळून जातील. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि उत्तम गोष्ट, प्रत्यक्ष तुम्ही या गोष्टी कमी करा आणि काही गोष्टी वाढवा. तर यातील कमी करा बोलणं, तसेच प्लॅन करणं, तक्रारी करणं, चिंता करणं किंवा शंका घेणं, आळस, चिडचिड, असुरक्षितता, दुर्बलता, दुर्लक्ष, तिरस्कार आणि कृतज्ञता. त्याच पद्धतीने तुम्ही या गोष्टी
तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त प्रमाणात नक्कीच वाढवल्या पाहिजेत ते म्हणजे ऐकणं, कृती करणं आणि प्रत्यक्ष प्रोत्साहित करणं आणि प्रोत्साहन देणं आणि त्याच पद्धतीने आशावादी राहणं आणि विश्वास ठेवणं, उत्साही राहणं, हसत राहणं आणि विश्वास, आत्मविश्वास, समजदारपणा, प्रेम आणि कृतज्ञता. तुम्ही या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या पद्धतीने पूर्णत्व वाढवल्या पाहिजेत. नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठे तुम्हाला चमत्कार दिसतील. भगवंत सांगतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे संकटे येतात ते संकट तुम्हाला प्रत्यक्षाने नष्ट करायला नसून तुमचे आयुष्य अजून काहीतरी नक्कीच उंच आणि नक्कीच बळकट करण्यासाठी येत असतात. अर्थात तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक दुःख हे तुम्हाला नक्कीच काही ना काही शिकवण्यासाठी येतात. म्हणून न घाबरता तुम्ही नेहमी नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवून नेहमी निस्वार्थ मनाने नक्कीच त्यांनी तुम्हाला त्यांचे नक्कीच भक्ती करायचं आहे जे तुमच्यासाठी उत्तम आणि चांगलं आहे. सर्व हवाला प्रत्यक्ष भगवंतांवर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा. मन खास चिंतारहित होईल. मग प्रत्यक्ष पूर्ण निष्ठा तुमची उत्पन्न होईल. प्रपंच भगवंतांचा आहे असे तुम्ही जाणून तर करावा. तुम्ही एकदा असे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचे कधी बी वाटणार नाही. कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच संकटे तुम्हाला संपू शकणार नाहीत. फक्त ज्या गोष्टी सध्या तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी प्रत्यक्ष तुमच्या नसून भगवंतांच्या आहेत असं तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून नेहमी नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवून आनंदी मात्र नक्कीच राहिलं पाहिजे. आणि नक्कीच जे तुमच्याबद्दल गैरसमज करून घेताल त्यांना समजवण्यात आणि तुमचा वेळ प्रत्यक्ष तुम्ही घालवण्यात कोणताही अर्थ नसतो. व्यक्तीचं मूळ समजण्यासाठी एकतर ती गमवावी लागते किंवा ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमवावी लागते. आयुष्य तर सुंदर करायचं असेल तर हसायला मात्र पर्याय नाही. नेहमी हसत चला, कारण आनंदी आयुष्याची सुरुवात होय मी आनंदी राहू शकतो या आशावादापासून प्रत्यक्षाने होत असते. आणि समाजात जर तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायचीच असेल तर तुम्ही आधी स्वतःची ओळख करून घ्यायला शिका. जर तुम्हाला स्वतःची ओळखच नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच कोणती गोष्ट प्राप्त करू शकणार नाही. हे मात्र नक्कीच खरे. जीवनाचा प्रवास जरी प्रत्येकाचा सारखाच असला तरी अनुभव मात्र वेगवेगळा नक्कीच असू शकतो. आणि जेवढे मोठे तुम्हाला अनुभव येतील तेवढं प्रत्यक्ष तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच आनंदाने जगू शकाल. म्हणून तुम्हाला दुःखामधूनच अनुभवांची प्रत्यक्ष जाणीव होऊन जाईल. म्हणून प्रत्येक दुःखामध्ये देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने अनुभव मात्र आत्मसात तुम्ही केले पाहिजेत. आणि निर्मळ हास्य नेहमीच तुमचे सौंदर्य खुळवत असते. म्हणून निर्मळ पद्धतीने तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यात नक्कीच हसलं पाहिजे. आणि आयुष्य जगायचंच असेल तर पाहण्यासारखे तुम्ही जगा. कुणासोबतही एकरूप व्हा, पण स्वतःचे महत्त्व तुम्ही कधीही नक्कीच कमी करू नका. जर आनंद अनुभवायचा असेल तर तुमच्या दुःखासोबत खेळायला मात्र नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. पेनातल्या शाईचा रंग कुठलाही असला तरी शाईने लिहिलेल्या शब्दांचा भाव मात्र तो सारखाच असतो. हेच मोठे सत्य आहे. आणि नक्कीच प्रत्यक्ष श्रेष्ठ जीवनाचा आधार म्हणजे योग्य विचार असतो. आणि ते योग्य विचार तुम्हाला प्रत्यक्ष अशा संदेशाद्वारे नक्कीच मिळून जातील. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे असेच गोड आणि प्रेरणादायी तसेच जीवन उपयोगी संदेश निस्वार्थ मनाने ऐकायला शिका. ज्याला भरपूर धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा कधी वाया घालवू नये. आणि ज्याला ज्ञान भरपूर कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा कधी वाया नक्कीच घालवू नये. कपट आणि मन या दोन्ही गोष्टी वेळोवेळी स्वच्छ मात्र आपण केल्या पाहिजेत. कारण कपाटाला अडचण होते प्रत्यक्ष सामानाची आणि प्रत्यक्ष मनाला अडचण होते ते म्हणजे गैरसमजाचे. आणि आयुष्य कधी कोणासाठी थांबणार नाही. आणि प्रत्यक्ष फक्त आयुष्यात जगण्याचे कारण मात्र बदलत असतात. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करणे म्हणजे आयुष्य उत्तम रीतीने जगणं आहे. आणि वर्तमानातूनच सुख वेचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे
ते फक्त आश्वासन प्रत्यक्ष तुम्हाला देईल, खात्री मुळीच तुम्हाला देणार नाही. दान घेणाऱ्याने मिळालेले दान कधी विसरू नये आणि दान देणाऱ्याने आपण ते दिले हे कधी नक्कीच विसरू नये. असे नसून ते नेहमी लक्षात मात्र ठेवू नये. हे नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि तुमची बरोबरी कोणाशीही करणे हे मुळीच योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा नक्कीच वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि ज्या पद्धतीचे तुमचा जीवन प्रवास आहे तो एकदम उत्तमच आहे. फक्त तुम्हाला परमेश्वरांनी ज्या स्थितीत ठेवलेलं आहे त्या स्थितीत मात्र तुम्ही नक्कीच आनंदी राहिलं पाहिजे. आणि आयुष्य म्हणजे धरून ठेवणे आणि सोडून देणे याचा समतोल साधन नक्कीच म्हणजे आयुष्य आहे. आणि प्रत्येक गोष्टीची निर्मिती कायम 2 वेळा होत असते, पहिल्यांदा तुमच्या मनात आणि मग प्रत्यक्षात. आणि मित्रांनो, नेहमी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, वाचनामुळे मनुष्याला विचार करता येतो, सभेमुळे तो प्रसंग वधानी तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगीण 100% होऊन जातो. आयुष्य कधी कधी टक्कीच नावाड्यासारखं असतं. एलतीराकडे बघत नक्की पेलतीराकडे वळवायचं असतं, हे तुम्ही समजून घ्या. आणि नेहमी चांगल्या वेळेचा शोध घेण्यापेक्षा वाईट वेळेतून बाहेर पडण्याचा मार्ग नेहमी तुम्ही शोधला पाहिजे. परमेश्वर सांगतो, संकट समयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपले प्रत्यक्ष बुद्धी, चातुर्य व शक्तीच्या जोरावर संकटांचा सामना करण्याचा प्रयत्न करतात. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला मुळीच वेळ लागणार नाही. आणि परिस्थिती हाच सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं तुम्हाला कधी कोणी शिकवू शकणार नाही. चुकीच्या वेळी निघालेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार माणसाचे आयुष्य 100% बदलून टाकते. आणि प्रेमळ भक्तांनो, नेहमी तुम्हाला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की आळस तुम्हाला मोहक वाटू शकतो, पण समाधान मात्र काम केल्यानेच मनुष्याला मिळून जाते. ते पण प्रामाणिक काम केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त समाधान मिळून जाईल. म्हणून समाधानी व्हायचं असेल तर नेहमी तुम्ही प्रामाणिक कष्ट करायला शिका. आणि सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मुळीच कधी वेळ लागणार नाही. एखाद्याला क्षमा करणे हे कमकुवतपणाचे नसते, तर शौर्याचे एक मोठे लक्षण आहे, जे तुम्हाला देखील समजायचं आहे. आणि आयुष्य तर कठीण आहे, पण नेहमी तक्रारी करून ते कधी सोपे देखील होणार नाही. म्हणून प्रयत्न मात्र तुम्ही नेहमी करत राहिले पाहिजेत. भगवंत म्हणतो, अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशासह कोणीही कधी प्रत्यक्ष झाकाळू शकणार नाही. आणि मित्रांनो, काही लोकांच्या बोलण्यात कर्तृत्व असतं, प्रत्यक्ष तर काही लोकांचं कर्तृत्वच प्रत्यक्षाने बोलत असतं. जे आहेत त्यात समाधान प्रत्यक्ष मानता येतं, प्रत्यक्ष त्याला सुखी प्रत्यक्षाने होता येतं. म्हणून तुमच्याकडे जे काही सध्या भगवंतांनी दिलेले आहे त्यामध्ये मात्र नेहमी तुम्ही नक्कीच आनंदी 100% राहिलं पाहिजे. मन एक असतं, पण मनस्थिती मात्र अनेक असतात. तुमची मनस्थिती जशी असेल तशी तुमची परिस्थिती होऊन जाईल. म्हणून नेहमी तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची मनस्थिती मात्र नक्कीच सुधारवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आशा आणि विश्वास ठेवणं चुकीचं मात्र मुळीच नाही, पण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा हे मात्र प्रत्यक्ष तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला विश्वास देखील स्वतःवर ठेवायचा आहे आणि नक्कीच आशा देखील तुम्हाला स्वतःकडून ठेवायची आहे आणि करायची आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही. आणि इतरांशी तुलना करण्यापेक्षा आधी तुम्ही स्वतःचा शोध घेणे हे फार महत्त्वाचे आहे. संस्कारांच्या ताळमळीत शिकलेला डाव माणसाला जीवनात कधी हरण्याची परवानगी मात्र नक्कीच देणार नाही. हे मात्र अंतिम सत्य. आणि विश्वास एखाद्यावर इतका ठेवा की तुम्हाला फसवताना तो स्वतःला दोषी मात्र समजला पाहिजे. आणि मन मोकळा संवाद साधायचाच असेल तर प्रथम संशय आणि आत्मविश्वासाच्या भिंती
प्रत्यक्ष तुम्हाला पाडायला हवेत. आणि मित्रांनो, मोह नसावा कधी पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास नक्कीच असावा समाधानाचा. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम रीतीने आनंदी नक्कीच राहू शकाल. आणि आयुष्य बुडायला लागलं की वेळ मात्र प्रत्येकाला पोहायला नक्कीच शिकवत असते. पवित्र व्हा आणि सत्कर्म करा. सत्कर्म करणाऱ्याचे जीवन 101% शुद्ध होते आणि सत्याची साथ देणाऱ्याला शांत आणि समाधानी जीवन 101% मिळून जाते. भगवंत सांगतो, काही वाक्य चेहऱ्यावर वाचता येतात, त्यासाठी शब्दांची मात्र मुळीच अपेक्षा नसते. आणि ज्याला तुमच्या अज्ञानाची अखंड जाणीव आहे तोच खरा ज्ञानी आहे. शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द प्रत्येक क्षणी प्रत्येकाचे मन जिंकून जातात. हे देखील तितकंच खरे. नात्यांना सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसून गरज असते ती सुंदर मनाची आणि नक्कीच अटूट विश्वासाची. नेहमी तुम्हाला या प्रत्येक गोष्टी लक्षात नक्कीच ठेवायच्या आहेत. आणि भव्य विचार हे तर सुगंधासारखे आहेत. ते प्रत्यक्ष पसरवावा लागत नाही, तर तो आपोआप पसरत असतो. ते म्हणजे तुमच्या चांगल्या वागण्यातून आणि तुमच्या चांगले विचार करण्यातून. कोणालाही दुसरी संधी जरूर मिळाली, परंतु एका चुकीसाठी कधीच नाही. म्हणून प्रत्येक क्षणी प्रत्येक संधीमध्ये पुन्हा तीच चूक तुम्ही करू नका, ज्या चुकीमुळे नक्कीच तुमचा पराभव झालेला आहे. आनंद मिळवण्यासाठी जगा, लोकांना प्रभावित करण्यासाठी कधीही तुम्ही जगू नका. त्रास देणाऱ्या गोष्टी घडत असतात, पण त्रास किती करून घ्यायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. हेच भगवंत आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि मित्रांनो, नेहमी तुम्हाला तुमच्या आयुष्यात समजायचं आहे की वाटेवरील प्रत्येक पाऊल आता सावकाश पडते. लक्ष मात्र अवघड नव्हते, मात्र अनुभव कडवत नक्कीच होते. आणि नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट तुमच्या नशिबात नसते तीच गोष्ट तुमच्या नजरेत नक्कीच तुमच्या नजरेला चांगल्या पद्धतीने नक्कीच आवडत असते. आत्मविश्वासाने अपमानाला, धीराने अपयशाला आणि माणुसकीने माणसाला नक्कीच चांगल्या पद्धतीने जिंकता येते. सुख तुम्ही किती नावलौकिक मिळवले यात नसून तुम्ही किती समाधानी आयुष्य जगले यातच आहे. आणि हेच परमेश्वर शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच मोजत असतो. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म तर कर्मच आहेत. आज ना उद्या त्याची फळ तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. आणि पैसा किती प्रिय जरी असला तरी तो कमवताना मात्र माणुसकी नक्कीच तुम्ही सोडू नका, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि मित्रांनो, माणसाला भय असावं ते आपल्या अवगुणांचं हे देखील तुम्हाला समजायचं आहे. अंधार कमकुत असतो, एका प्रत्यक्ष छोट्याशा ज्योतीनेही तो एका क्षणात नष्ट होतो. आठवणींचे पाणी उलटाला प्रत्यक्ष बोटांना डोळ्यातील पाणी लागते. आणि मनातील गुपित सांगायला मात्र हक्काची व्यक्ती प्रत्येकाला नक्कीच लागते. हे देखील तितकंच सत्य आहे आणि तितकंच खरेही आहे. अज्ञानी माणूस चुका लपून मोठं होण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि ज्ञानी माणूस मात्र चुका सुधारून नेहमी नक्कीच मोठा होत असतो. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मनुष्याचा मोठेपणा 100% लवकर मिळवता येतो. आणि मित्रांनो, काही लोक ज्यामध्ये आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात मात्र आपला आनंद मात्र प्रत्येक क्षणी नक्कीच शोधून काढतात. यामध्ये भरपूर अंतर जे तुम्हाला देखील समजायचं आहे. आणि प्रत्येक माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण नक्कीच अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकी नक्कीच शिकवते. हे देखील तितकंच खरे. आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण, उपेक्षेचे हुंदके आणि दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहिती असतात, ठाऊक असतात. एखादा तरी साक्षीदार असा उन्मळून टाकणारे क्षणी जवळ मात्र नक्कीच असावा.
यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखं शाप नक्कीच नसतो, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातील उत्कंठता न कळणं यासारखी वेदना देखील नाही. त्यापेक्षा एकलपणाचा शाप प्रत्यक्षी नक्कीच परवडला. आणि मित्रांनो, अप्रतिम संदेश जे तुम्हाला आजच्या संदेशाद्वारे नक्कीच आम्ही सांगावं म्हटलं तर कालच्या पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक खाली पडलं. दोघंजण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. ते म्हणजे चिमणा आणि चिमणे. हे दोघंजण एकदम स्तब्ध बसून होते. आणि सकाळ झाल्यानंतर प्रत्यक्ष चिमणा म्हणाला, आता काही नाही, आपण सकाळी बोलूयात. चिमणी म्हणाली, हो. प्रत्यक्ष रात्र संपायची ते दोघं आतुरतेने वाट बघत होते. आणि प्रत्यक्ष दोघं बसून देखील राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडतात चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता, पुन्हा नव्या काड्या आणू. त्यावेळी मात्र नक्की चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे आणि बांधणं तर आपल्या हातात आहे. आणि मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात आयुष्य जगणं. जे तुम्हाला भगवंत देतोय आणि जे भगवंत सध्या तुमच्या आयुष्यात करत आहे तेच प्रत्यक्ष तुमचे आयुष्य आहे. म्हणून कधीही चिंता करण्यापेक्षा, नेहमी दुःखी राहण्यापेक्षा तुम्ही मात्र नक्कीच आनंदी आयुष्य जगत चला. हेच तुम्हाला समजून जायचं आहे. आणि एखाद्याची संपत्ती चटकन प्रत्येकाच्या डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला मात्र मुळीच दिसणार नाहीत. कुणालाही त्याच्या संपत्तीवरून हिणवताना 4 वेळा मात्र तुम्ही नक्कीच विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या नक्कीच वडिलांच्या कष्टांसाठी आहे, तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही 100% असतो. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि आयुष्य कधी दुसऱ्यांच्या कलाने तुम्ही जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद तुमच्या संपून जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने तुम्ही तुमचं आयुष्य जगत चला. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर मात्र कधी चालू नये. तर जी वाट तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर मात्र तुम्ही तुमचा प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने मात्र घेऊ नये. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने मात्र नक्कीच आपण घेतले पाहिजेत. चांगला विचार वाचल्यानंतर जो प्रतिसाद देतो आणि प्रत्यक्ष व्यक्त होतो ते त्यांच्या जिवंतपणाचा एक पद्धतीचं लक्षण आहे. वयाने कोणी किती लहान मोठा नक्कीच असू द्या, वास्तवात तोच खरा मोठा आहे, जो प्रत्यक्ष ज्याचा मनात सर्वांसाठी प्रेम असता आणि प्रत्यक्षाने आदर असतो. साधं सोपं आयुष्य साधं सोपं प्रत्येकाने जगायचं. हसावंसं वाटलं तर बिनधास्त हसायचं आणि रडावंसं वाटलं तर नक्कीच बिनधास्त रडायचं. बदलत्या जगासोबत तुम्हीही प्रत्यक्ष थोडं बदलायचं. झोप आली की नक्कीच झोपायचं. जाग आली की प्रत्यक्षाने उठायचं. पूर्ण करता येईल तसं स्वप्न, प्रत्यक्ष असं स्वप्न मात्र आपण बघायचं. आणि नक्कीच सोप्या सुटणाऱ्या या कोड्याला अवघड कावर म्हणायचं. साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगा आणि नेहमी भगवंतांची देखील निस्वार्थ मनाने तुम्ही भक्ती करा. आणि मित्रांनो, आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही मुळीच नाही असे म्हणण्यापूर्वी तुम्ही पुरेसा पैसा कमवा. हे देखील तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने गोष्टी नक्कीच समजल्या पाहिजेत आणि नित्य स्मरावे भगवंतांना. नेहमी तुम्ही जर भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण कराल आणि नित्य नमाने तुम्ही त्यांना स्मराल तर नक्कीच काम क्रोध यांचा सर्वनाश एका क्षणामध्ये होतो. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये तुम्हाला भरपूर जास्त नक्कीच आनंद मिळून जातो. हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून जायचं आहे. जगणं तर सुंदरच आहेत. सतत तुम्ही रुसू नका. एक फूल कधी उमललं नाही म्हणून अख्ख्या रोपाला मात्र तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं मात्र मुळीच नाही. पण जेव्हा तुमच्या मनासारख्या गोष्टी झालेल्या होत्या ते दिवस मात्र तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण सध्या जे हात तुमच्या सोबत आहेत त्यांना मात्र तुम्ही नक्कीच कधी विसरू नका. आणि मित्रांनो,
सोबत काही कधी येणार नाही, म्हणून स्वतः तुम्ही आनंदाने जगा, दुसऱ्याला तुम्ही नक्कीच आनंदाने जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही तुम्ही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट मात्र अडवा जाईल हे नक्कीच सांगता येणार नाही. पैसा कमी असला तरी चालेल, भरपूर माणसे तुम्ही कमवा. आयुष्य माणसांशिवाय प्रत्यक्ष जगता मात्र मुळीच येणार नाही, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच समजायचं आहे. भगवंत म्हणतो, प्रत्येक क्षणी दुःखी राहण्यापेक्षा प्रत्येक क्षणी समाधानी विचार नक्कीच तुम्ही करा, तरच तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच आनंदी जगू शकाल. आणि जन्माच्या वेळी वाटणाऱ्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला हा जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो. बस हाच जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी कधी खाऊ शकणार नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन असे नाव, जे तुम्हाला देखील समजायचं आहे. आयुष्य जगावं, काल तुमच्यासोबत कोणत्या घटना घडल्या याचा विचार नेहमी करण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा तुम्ही सविस्तर नक्कीच विचार करा. कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नसून आनंदाने दिवस प्रत्यक्ष उरलेले घालवल्या जन्माला आलेला आहात याची तुम्ही भान ठेवून नक्कीच आनंदाने जीवन जगलं पाहिजे. आणि झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण जसं निष्ठतो तसं हळूहळू आयुष्य देखील नक्कीच आपण प्रत्येकाचं निष्ठून चालले. आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण फक्त वर्षानुवर्ष मोठे होत चाललोय. प्रेम माणसावर तुम्ही करा, त्यांच्या सवयीवर मुळीच नाही. नाराज व्हा त्यांच्या बोलण्यावर, पण त्यांच्यावर मुळीच नाही. विसरा त्यांच्या चुका, पण त्यांना नाही. कारण माणुसकीपेक्षा मोठे इथे नक्कीच काही नाही, जे तुम्हाला देखील पूर्णत्व समजायचं आहे. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद उपभोगता येईल. पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख तर तुम्हाला मिळेल, परंतु आयुष्यभर तुम्हाला त्या प्रत्यक्ष असत्याची परतफेड करावी लागेल. म्हणून नेहमी तुम्ही मात्र नक्की सत्य राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, भगवंत म्हणतात तुमचे स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच तुम्ही काही करता का नाही हे नक्कीच आपण बघायला हवं. तरच प्रत्यक्ष तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. रोज तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत तुम्हाला मिळत गेले आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला सवयी बदलाव्या लागतील, जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ प्रत्यक्ष घेऊन जातील. म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या प्रत्यक्ष सवयी चांगली करा आणि तुमचं आयुष्य देखील नक्कीच तुम्हाला चांगलं होताना दिसेल. आणि मित्रांनो, काय चुकले हे शोधायला हवं, पण नक्कीच आपण मात्र कुणाचं चुकलं हे नेहमी शोधत असतो. आणि नेहमी आयुष्यात आपण दुःखी राहतो, हेच मोठे आणि अटळ सत्य. बाकी ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना मात्र नेहमी मोठी हवी असते, आणि ज्यांना नक्कीच स्वप्न पूर्ण करायचे असतात त्यांना मात्र नक्कीच दिवस मोठा हवा असतो. हेच आयुष्यातले एक मोठे सत्य आहे. आणि आयुष्य हे तर रेल्वेच्या 2 रुळासारखे आहे. सुख आणि दुःख, प्रत्यक्ष डब्बे आपले शरीर, इंजन आपली शक्ती, आणि मोटर म्हणजे आपले मन, म्हणजे आपले योग्य विचार. सुख आणि दुःख घेऊन आपल्याला आपल्या शक्तीचा योग्य असा वापर करून आपलं ध्येय पूर्तीसाठी नक्कीच आपल्या चांगल्या विचारांचा मागोवा प्रत्यक्ष घेताना कोणत्या स्टेशनवर विसावा घ्यायचा याचे मात्र प्रत्यक्ष आपण भान ठेवावे. कारण जन्म मृत्यू प्रत्यक्ष ठरलेला आहे. जसे रेल्वेचे आगमन प्रस्थान आणि त्यांचे गंतव्यस्थान आहे, त्याच पद्धतीने. आणि मित्रांनो, ज्या व्यक्तीला सर्व आयते मिळतं त्याला मात्र घमंड, अहंकार आणि प्रत्येक गोष्टीचा गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलेलं आहे, कष्टातून निर्माण केलं आहे, नक्कीच त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही कष्टाची जाणीव असते. हे देखील आपल्याला प्रत्येक क्षणी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि तुमचं नेहमी आयुष्य तुम्हाला आनंदी करायचं असेल तर तुम्ही नेहमी भगवंतांची निस्वार्थ मनाने भक्ती करायला शिका. एखाद्या डगरावर जर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड त्यावेळी तुम्हाला भिजलेला दिसेल,
आणि पाणी निघून जाऊन तो एखाद्या पुन्हा काही वेळेनंतर कोरडा होईल. पण तेच पाणी जर थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाचा नक्कीच त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी तो दगड फुटून जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नियमाने आणि ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्तरी जर तुम्ही नामाचे साधन कराल तर प्रत्यक्ष जास्त प्रामाणिकपणा कारक होते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीचे फळ देखील मिळून जाते, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्हाला नक्कीच भगवंत म्हणतात की आयुष्यात जे तुला मिळालेले आहे ते तर तुझ्यासाठी उत्तम आहे. नेहमी दुःखी राहण्यापेक्षा नेहमी आनंदी आयुष्य मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने जगलं पाहिजे. आणि तुमचा नक्कीच तुम्हाला कोणी दोष करीत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण आहे. एकतर त्यांना तुमची भीती वाटते, किंवा दुसरे ते स्वतःचा दोष करतात, किंवा 3 त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं, जे तुम्हाला नेहमी समजून नक्कीच आयुष्यामध्ये स्वतःवरती मात्र नक्कीच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. सुगंधाने दरवळत राहावं आणि वाऱ्याने नेहमी वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठं जमलं सुगंधाला धरून ठेवणं, सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत प्रत्यक्ष झुलूक होणं. ज्याचं त्यानं काम प्रत्यक्षाने करावं. उगाच कशाला प्रत्येक गोष्टीचे नक्कीच आपण वेळ घ्यावं, हे देखील आपल्याला नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, नक्कीच आपल्याला हे नेहमी ध्यानात ठेवायचं आहे. हेची माझे धन तुमचे वंदावे चरण, येणे भाग्य असो जित, एवढे समर्पुनी चित्त, सांभाळी के देवा मज अनाथा जीवा, जोडुनिया कर तुका विनवितो किंकर. हेच आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंतांना विसरणे हे सर्वात मोठे एक पाप आहे. नामाने भगवंतांचे एक पद्धतीचे स्मरण होते. नामाने सर्व दुःख एका क्षणात नाहीशी होतात. आणि त्याच पद्धतीने भगवंत हा आनंदरूप असल्याने त्यांना नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल, हे देखील आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने विचार करायचा आहे. नाम हे सर्व सत्कर्माचा राजा आहे. नक्कीच सत्य म्हणजे भगवंत, ज्याच्याकडे नेणारे जे कर्म ते सत्कर्म, इतर कर्म आडवळणाने भगवंतांकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंतांकडे तुम्हाला पोहोचवतात. म्हणून प्रथम तुम्ही भगवंतांची नक्कीच निस्वार्थ मनाने सेवा करून त्यांचे तुम्ही नामस्मरण करा, जे तुम्हाला नक्कीच त्यांच्यापाशी प्रत्यक्षाने घेऊन जातील. आणि मित्रांनो, नक्कीच लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात याला महत्त्व नसून तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता हेच अत्यंत जास्त महत्त्वाचे आहे, जे तुम्हाला देखील समजून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल सगळं काही संपलं, तेव्हा मात्र निराश होण्यापेक्षा अजून जास्त तुम्ही आनंदी व्हा. कारण जेव्हा प्रत्यक्ष वाटत असते की सर्व काही संपलेलं आहे, तेव्हाच तो दिवस आणि तेव्हाच तो प्रत्यक्ष क्षण काहीतरी नवीन होण्याची सुरुवात असते. म्हणून सर्व काही संपलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुळीच तुम्ही नक्कीच निराश होऊ नका. नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून त्यांचे आभार माना. कारण प्रत्यक्षाने भगवंत तुमच्या सोबत आहे हे देखील तुम्हाला समजण्यासाठी निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्हाला त्यांची भक्ती करायचं आहे. आणि जेव्हा अडचणीत असाल तेव्हा तुम्ही प्रामाणिक राहायला शिका. त्याच पद्धतीने जेव्हा आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असेल तेव्हा तुम्ही साधे राहायला शिका. प्रत्यक्ष जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा तुम्ही विनयशील राहायला शिका. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहायला शिका. यालाच आयुष्याचं सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्की समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, भगवंत तर नेहमी म्हणतो, तुझ्या आयुष्यात जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम तुला एका क्षणामध्ये तर नक्कीच मिळून जाणार नाही, पण एका क्षणी 100% मिळून जाईल. फक्त निराश होण्यापेक्षा नेहमी आनंदी तुम्ही राहायला शिका.
आणि नेहमी तुम्ही नक्कीच निस्वार्थ मनाने परमेश्वरांचे 100% नामस्मरण करायला शिका, जे तुमच्यासाठी उत्तम आणि चांगलं आहे. आणि भाषा आहे प्रत्यक्ष संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा सुसंस्कृतपणा, वैचारिक आणि शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा यांविषयी देखील प्रत्यक्ष तो माहिती मिळवू शकतो, जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्वतःची तुलना तुम्ही मात्र इतरांशी मुळीच करू नका. आनंदात राहाल. घार उंच उडते म्हणून चिमणीला कधी टेन्शन येत नाही की वाईट वाटत पण नाही. ती तिचं आयुष्य आनंदात जगत असते. पण एक माणूस मोठा झालेला पाहून दुसऱ्याला मात्र लगेच प्रत्यक्ष त्याचे वाईट वाटते, मत्सर निर्माण होते आणि त्याच पद्धतीने त्याला जे वाटते त्याच पद्धतीने त्याचे आयुष्य मात्र दुःखी होऊन जाते. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर नेहमी तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी परमेश्वरांचे निस्वार्थ मनाने तुम्हाला नामस्मरण करायचे आहे, जे नक्कीच आपणही चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि आयुष्यात खूप हळवं होऊन चालणार नाही, कारण प्रत्येक हळव्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावे लागतात. हे मात्र नक्कीच आपल्याला समजायचं आहे. कष्ट इतक्या तुम्ही शांततेत करावे की यश मात्र नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर चांगल्या पद्धतीने नक्कीच धिंगाणा घालेल. हे देखील तुम्हाला नक्कीच समजायचं आहे. चांगली माणसं आणि जीवाभावाचे मित्र 100 वेळा जरी नाराज जरी प्रत्यक्ष तरी त्यांची नाराजी तुम्ही मात्र दूर केली पाहिजे. कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटून जाते तितक्या वेळा आपण ती परत वळतो. त्यामधली मोती कधी फेकून देत नसतो. त्याच पद्धतीने माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नसतो. या पद्धतीनेच आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायचं आहे. आणि दुःखी आहे पण कोणावर कधी नाराज नाही, एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, आयुष्यातला विचित्र खेळ, या खेळात अडकू मात्र तुम्ही जाऊ नका. याला अंत नसतो. जिथे तुलना सुरू होते तिथं आनंद मात्र एका क्षणामध्ये संपून जातो. म्हणून ज्या क्षणी तुम्हाला वाटेल सर्व काही संपलेले आहे त्या क्षणी मात्र तुम्ही नेहमी दुःखी राहण्यापेक्षा नेहमी नक्कीच आपण आनंदी राहण्याचा प्रत्येक क्षणी प्रयत्न केला पाहिजे, जे तुमच्यासाठी उत्तमही आहे आणि नक्कीच चांगली आहे. आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. जर तुम्हाला अजून असेच संदेश मिळवायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याच क्षणी या संदेशाला एक लाईक करून नक्कीच हा संदेश तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्रांकडे शेअर करा. आणि मित्रांनो, भगवंत तर नेहमी म्हणतात, प्रत्येक क्षणी दुःखी राहण्यापेक्षा नेहमी समाधानी तुम्ही राहिलं पाहिजे. जेवढं तुम्ही गमावलेला आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील तर त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच प्रयत्न जास्त केले पाहिजेत. म्हणून नेहमी आनंदी राहा. आणि श्रीमंत म्हणजे काय, किती पैसा कमवला म्हणजे माणूस आपल्याला प्रत्यक्ष तो श्रीमंत म्हणता येईल यावरती नक्कीच संत तुकाराम महाराजांनी छान लिहिलेले आहे. ते संत तुकाराम महाराज म्हणतात, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, त्याच पद्धतीने आई वडिलांची काळजी घेता यावी. इतका पैसा जर जवळ असला की तो माणूस मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच चांगल्या पद्धतीने श्रीमंत आहे असं समजलं पाहिजे. आणि भगवंत तर प्रत्यक्षाने तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने नक्कीच भगवंतांची भक्ती करायची आहे. आणि मित्रांनो, नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, आयुष्यात जेवढं जास्त तुम्ही चिंता कराल तेवढं जास्त तुम्हाला तुमचं आयुष्य नक्कीच अजून रडवेल. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा नेहमी आनंदी मात्र राहण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण नेमके कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांना षडरिपू असे म्हणतात. फारसी भाषेत यांना ऐब असे म्हणतात. हे 6 नक्कीच षडरिपू ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात
त्याला प्रत्यक्ष साहेब असे म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण करणारास साधारण म्हणतात. त्याच पद्धतीने या 6 मान्य करणाऱ्या सामान्य म्हणतात. या 6 आपल्या धाकात नक्की ठेवणाऱ्यास एक पद्धतीचे साधक म्हणतात. आणि या 6 अश्रू प्रत्यक्ष आधू करणाऱ्यास साधू म्हणतात. या 6 संपूर्ण अंत करणारा संत म्हणतात. आणि या 6 अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची आत्मोत्तरी करतो त्याला मात्र समर्थ म्हणतात. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीचे समजायचं आहे. आणि नेहमी एक गोष्ट मात्र तुम्ही समजली पाहिजे, ते म्हणजे स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न तर असतेच, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर या संपूर्ण ब्रह्मांडात काहीच नाही. जे तुम्हाला देखील समजायचं आहे. पाण्यासारखे मन स्वच्छ असावं, सहज प्रत्यक्ष डोकावले तरी तळापर्यंत मात्र प्रतिबिंब प्रत्येक क्षणी दिसावं. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचंच असेल तर नेहमी स्वतःवरती तुम्ही नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. नक्कीच भगवंत म्हणतात, गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आण, सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खाण, नित्य करील जो गुरुस्मरण, गुरु कसे पडेल त्याचे विस्मरण. म्हणून तुम्ही नेहमी नक्कीच भगवंत बाळू मामा यांचे निस्वार्थ मनेने नामस्मरण करा, निस्वार्थ मनेने त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या कर्माचे फळ ते उत्तम रीतीने देऊन टाकतील. आणि अहंकाराची धडपड लक्ष वेधून घेण्याकडे असते तर निरहंकारकारी अज्ञानात विसरून जाण्याची मागणी करतो. एखाद्या फुलांच्या प्रत्यक्ष टाटव्या शेजारून जाताना तुमचं समग्र मन त्या प्रत्यक्ष टाटव्यावरून तुम्ही कुर्बान मात्र करून टाकलं तर तो प्रत्यक्ष टाटवा परमात्मा होऊन जाईल. जिथं जिथं माझा संचार होईल तिथं तिथं जगाचे डोळे लागावेत ही अहंकाराची मागणी असते. तर निरंकारी स्वतःचं ध्यान वाढवण्यासाठी प्रत्यक्ष कासावीस त्या क्षणी मात्र नक्कीच झालेला असतो. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून घेऊन यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही नक्कीच आत्मसात केलं पाहिजे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही समजून घ्या की नक्कीच आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर नेहमी भगवंतांची भक्ती देखील केलं पाहिजे. आणि नक्कीच दुसऱ्याला नेहमी कमी लेखाची संधी जर तुम्ही प्रत्यक्ष करत चलाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी आनंदी राहणार नाही. हे देखील तितकंच खरे. माणसाच्या जाण्यापेक्षा तो पुन्हा कधी दिसणार नाही याच जाणीव प्रत्यक्ष याच जाणीवेने मन जास्त दुःखी होत असते. हेच मोठे सत्य. युती हा शब्दाला सध्या जब्बर वजन असूनही मी प्रत्यक्ष दोस्त हा शब्द वापरतो, कारण दोस्तीत प्रत्यक्ष जी निरपेक्षता आहे ती युती या शब्दात मुळीच नाही. युती या शब्दातलं क हे अक्षर खरं तर सायलेंट आहे. यामधलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी नक्कीच तुम्हाला समजून जातील. आणि मित्रांनो, आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्यक्ष जगतात, तर आनंद त्यांना मिळून जातो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी प्रत्यक्ष स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलत असतात. जे तुम्हाला देखील समजायचं आहे. आणि ज्या माणसांच्या गरजा प्रत्यक्ष कमी असतील ती नेहमी समाधानातच तुम्हाला नक्कीच दिसतील. तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळल्याशिवाय ते राहणार नाही, ते न मागता मिळणार आहे. आणि जे तुम्हाला कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी देखील तुम्हाला मुळीच ते परमेश्वर कधी देणार नाही. नक्कीच निसर्ग आणि नियती देण्यासाठी तर आतुरच आहे, फक्त ते मिळवण्यासाठी तुम्हाला मात्र जास्तीत जास्त नक्कीच प्रयत्न करायचे आहेत. जे तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, भगवंत नेहमी म्हणत असतात, नाविन्य आणि परिचय या 2 अवस्था एकमेकांच्या वेरीनिमोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतात. म्हणून जास्त ते प्रत्येकांना आवडतात. सातत्य टिकते, ते विचार देखणी वाटतात, म्हणून वृत्ती जळतात, प्रत्यक्षाने जुळतात. म्हणून प्रत्यक्ष मैत्रीची विणी जास्त पक्की होत असते. ती वेदना आणि संवेदना एकच होतात. म्हणून प्रत्यक्ष नाविन्याची ओढ ही एक पद्धतीची सहज वाजवस्था आहे. जे तुम्हाला देखील समजायचं आहे.
एकदा मन विटलं की कोणतेच अधिकार मागावेसे वाटणार नाहीत. जवळच्या माणसांबद्दल असं झालं की स्वाभिमानाचा प्रत्यक्ष फणा प्रथम त्याच्यावरच प्रत्यक्ष उभा राहावा असं वाटतं. तेवढी एक व्यक्ती वगळून एक कुणासमोर लाचार होताना मात्र काही प्रत्यक्ष तुम्हाला वाटणार नाही, हे देखील तुम्हाला नक्कीच समजायचं आहे. आणि मित्रांनो, दुसऱ्याची नजर उधार मात्र तुम्ही कधी घेऊ नका आणि स्वतःच्या नक्कीच नजरेतील ताकद मात्र तुम्ही ओळखली पाहिजे. त्याप्रमाणे तुमची मत घाईघाईने देखील तुम्ही मांडण्याची चूक मुळीच करू नका. अनुभवातून बोला, प्रचिती घ्या. कोणती अनुभव प्रत्यक्ष तुम्हाला प्रचितीची हिस्सा झाल्यानंतर जे होतं त्यालाच प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. हे ज्ञान ज्याचं त्याला प्रत्यक्ष माहिती होतं ते तो दुसऱ्याला देऊ शकत नाही. इतरांकडून समजते त्याला माहिती म्हणतात. हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि नक्कीच भगवंत तर नेहमी म्हणतात, जे तुला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी फक्त विचार न करता नेहमी तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ते योग्य वेळ आल्यानंतर चांगल्या पद्धतीने 100% मिळून जाईल. काय बोलावे हे तर माणसाचे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे त्याचे कौशल्य ठरवते, किती बोलावे हा त्याचा दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे मात्र त्याचा संयम आणि त्याच्या संस्कारावर नक्कीच अवलंबून नसते. आणि माणसांचे माणसाबद्दल मत कशी तयार होतात हे पाहणं मात्र मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल, पण प्रारंभीच्या काळात ही मत बनवण्याचं काम घरातील मात्र मोठी माणसं करीत असतात. नक्कीच पाहुण्यांची पाठ प्रत्यक्ष वळल्याबरोबर हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने नक्कीच वातावरण निर्माण करून घेतात. हे देखील तुम्हाला नक्कीच समजलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा देवी संदेश जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच मी तुमचे आभार मानतो. भेटूया आपण एका पुढील गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी. नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली बेल नोटिफिकेशन तुम्ही आत्ताच ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला असे संदेश नक्कीच मिळून जातील.